यांच्या 15 डिसेंबर 2025च्या आदेशानुसार सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकाच्या मतदानचा कार्यक्रम पण जाहीर करण्यात आलेला आहे। सर्वांना नमस्कार। माननीय राज्य निवडणूक आयोग यांच्या 15 डिसेंबर 2025च्या आदेशानुसार सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकाच्या मतदानचा कार्यक्रम पण जाहीर करण्यात आलेला आहे। ह्या महापालिका चुनावामध्ये एकूण मतदारांची संख्या 4,54,430 असणार आहे। त्याच्यामध्ये पुरुष 2,54,483 आणि महिला 2,29,835 आणि इतर 82 मतदार असणार आहे। ह्याच्यासोबतच पूर्ण महानगरपालिकामध्ये 6 आरओज असणार आहे, म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी, आणि त्यांच्या प्रत्येक आरओला 3-3 एआरओ असणार आहे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली नियंत्रणाखाली सगळे नोडल अधिकाऱ्याची टीम असणार आहे। याच्यामध्ये जे आरओ ऑफिसेस आहे ते मनपा विभागीय कार्यालय कुपवाडमध्ये एक आरओ ऑफिस असणार आहे, दुसरा मिरज विभागीय कार्यालयामध्ये असणार आहे, तिसरा बालगंधर्व नाट्यगृहमध्ये असणार आहे मिरज, चौथा प्रभाग समिती क्रमांक 2 मनपा ऑफिस गणेश मंदिरला असणार आहे, पाचवा तरुण भारत स्टेडियमला असणार आहे आणि लास्ट अग्निशमन केंद्र मालबंगला या ठिकाणी 6 आरओ ऑफिस असणार आहे। त्याच्यासोबतच आचारसंहिता कक्ष जे आहे ते तरुण भारत स्टेडियमला असणार आहे। ते सगळे आरओची नियुक्ती करण्यात आलेली आहे, त्याच्यासोबतच आरओची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक आरओ ऑफिसमध्ये पुरेशा फर्निचर वगैरेची व्यवस्था इंतजाम आजपासून सुरू करण्यात आलेली आहे। याच्यासोबतच तक्रार निवारण केंद्र आजपासून आम्ही ऍक्टिव्हेट करतोय, आचारसंहिता कक्ष आजपासून आम्ही ऍक्टिव्हेट करतोय आणि कुठलाही तक्रार वगैरे आला तर त्याला त्याच्या विविध पद्धतीने ऍड्रेस केली जाईल। त्याच्यासोबतच महानगरपालिका एरियामध्ये एफएसटी, एसएसटी, व्हीएसटी, व्हीव्हीटी हे 4 वेगळ्या प्रकारची टीम आणि प्रत्येक व्हीएसटी, एफएसटी 6 टीम करण्यात आलेली आहे। ह्याची संख्या भविष्यात वाढवणार आहे जर कंप्लेंट्स वगैरे वाढला तर। त्याच्यासोबतच मतदार यादीच्या बाबतीत आम्ही 15 म्हणजे काल अंतिम मतदार यादी प्रभागनिहाय प्रसिद्ध केलेली आहे वेबसाईटवर। त्याच्यासोबतच फोटोनिहाय ऑफलाईन पब्लिश केलेले आहे। त्याच्यामध्ये टोटल हरकत 11,004 आले होते आणि त्याच्यापैकी मान्य 9,486 आणि अमान्य 1,536 असा हरकती मान्य आणि अमान्य करण्यात आलेली आहे। माननीय राज्य निवडणूक आयोगाचे जे काही सूचना वगैरे आहे मतदानच्या जे अधिसूचना आहे ते आम्ही 18 तारखेला प्रसिद्ध करणार। त्याच्यामध्ये विविध पद्धतीने कधी नामनिर्देशनचे काय आहे ते माननीय राज्य निवडणूक आयोगाने ऑलरेडी कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं आहे। ते सेम सांगली महानगरपालिकावर पण अप्लाय होतोय। सांगली महानगरपालिका पूर्णपणे मतदान शांतीपूर्वक पार पाडण्यासाठी रेडी आहे आणि आम्ही आम जनतेला पण आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने वोट देऊन हा महापालिकाच्या मतदानाला सक्सेसफुल व्हावा।